मलकापूर शहरात गेल्या 15 ते 17 दिवसापासून पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। याच पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीनंतर पाणी टंचाईचा प्रश्न राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय बनला असून विविध आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे। बैठकीत नगरपालिकेवर करदाते नागरिकांना नियमित व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात अपयश आल्याचा आरोप करण्यात आला। शहरातील अनेक भागात पाणी टंचाई तीव्र असताना नगरपालिका हद्दीबाहेरील क्षेत्रामध्ये नवीन पाणी पुरवठा योजना व पाईपलाईनची कामे सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। आम्ही कर भरूनही पाण्यासाठी भटकावे लागत आहे, मग हद्दीबाहेरील भागाला प्राधान्य का, असा सवाल उपस्थित करण्यात आला। दरम्यान एका नगरसेवकाची कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वादाला आणखी तोंड फुटले आहे। या क्लिप मधील वक्तव्यामुळे काही घटक शहरातील वातावरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे। सध्या शहरात शांतता असली तरी राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असल्याचे चित्र आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन मुद्द्यांची चर्चा सुरू आहे। पहिला म्हणजे आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हद्दीबाहेरील भागांचा विकास करून भविष्यात हद्दवाढीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। दुसरा मुद्दा म्हणजे राजकीय व्यक्तींनी हद्दीबाहेरील भागात गेलेल्या गुंतवणुकीशी संबंधित असून पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास त्या मालमत्तांचे मूल्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पाणी टंचाईच्या प्रश्नावरून सुरू झालेला वाद अधिक चिघळू नये यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पाणी पुरवठा सुरळीत करावा व संबंधित कामाबाबत पारदर्शकता ठेवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे।